हरी हा बालक नंदाघरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली, पृथ्वी जेने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळण कडी घेती. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, भोग भोगणी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे नकळी कानोबाचे कोडे. विठ्ठल 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 पांडुरंग करो प्रथमा नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरण संतांचे या, सरे चरण संतांचे या, सरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाये दातमुनींद्रहि. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं. देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण ते सद्गुरूचे नमस्करण्यात. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, 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 काय महिमा वर्णावा. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा. शिवे अवतार धरून केली त्रैलोक्य पावन. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण ते सद्गुरूचे नमस्करून आता. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाघरी. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवे करता, काल्याच्या कीर्तनाकरता जो अभंग निवडला हा जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्त्वाचा उत्कृष्ट काला या प्रकरणातला. भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये जे चरित्र आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहेत, जे चरित्र आपल्या बुद्धीला अकलनीय आहेत, अशा चरित्राचं वर्णन ज्या अभंगामध्ये केलेलं आहे तो अभंग आज काल्याच्या कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 सेवेला आरंभ करायच्या अगोदर रोज नित्यनेमाप्रमाणे आपण परिहार देत असतो. त्याप्रमाणे गेली 7 दिवसापासून ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो. परमपूज्य ब्रह्मलीन श्री दत्त दिगंबर महाराज यांचे 9वे पुण्यस्मरण. त्याचप्रमाणे या कार्याला, या आश्रमाला, या गावाला, पंचक्रोशीला ज्यांचं प्रेरणा आहेत, मार्गदर्शन आहेत, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन विष्णुदत्त महाराज, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन श्री दत्त दिगंबर महाराज, परमपूज्य गुरुवर्य श्री बालयोगी बालब्रह्मचारी गुरुवर्य शिवदत्त महाराज, या सर्व महात्म्यांना अभिवादन करून नमन करून
आजच्या या सेवेला आपण प्रारंभ करू. विठ्ठल 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 हॅलो 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 आवाज द्या ना मला. आवाज ओके होत नाही बरं का, हा ना थोडं गोंगाट मध्येच येतो. बंद नका करू आवाज विठ्ठल 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 विठ्ठल. आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन. वारकरी संप्रदायाचा दंडक आहेत. सप्ताह 2 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा, 7 दिवसाचा करा. सप्ताह म्हटलं का त्याला समारोप असावा, मंदिर म्हटलं का त्याला कलश असावा. आणि जोपर्यंत कलश होत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होऊ शकत. जोपर्यंत नदी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिची पूर्णता नाही. जोपर्यंत कलश होत नाही तोपर्यंत मंदिराची पूर्णता नाही. आणि जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताची पूर्तता नाही. विठ्ठल 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 हो, म्हणून आज समारोपाचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होतंय. पण काला म्हणजे काय हा अजून आपल्याला कळायचं आहे बरं का. काला म्हणजे काय, आपण फक्त काल्याला हे मडकं बांधलेलं आहेत, त्याच्यामध्ये लाया टाकल्या, त्याच्यामध्ये दही टाकलं, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, काय काय टाकायचं तुम्ही ते टाकलं. आणि एकदा का आपला काल्याचा अभंग संपला का ते फोडतो आणि खातो आणि घरी जातो. न सप्त्यात परिणाम, न आपल्या डोक्यात परिणाम, न कशातच परिणाम नाही. सप्त्याचा आणि काल्याचा आणि आपल्या जीवनाचा आत्ताच्या घडीला काडीचा संबंध राहिला नाही. तो संबंध करून देण्याकरता काल्याचं कीर्तन असतं. विठ्ठल विठ्ठल हो. काला म्हणजे काय, काला म्हणजे दह्याचा आणि लाह्याचं एकत्रीकरण, त्याला काला म्हटलेलं आहे. मग हे फक्त प्रतीक आहेत. पण खऱ्या अर्थाने जर काला म्हणायचं म्हटलं तर जीवाचं आणि शिवाचं ज्या वेळेला ऐक्य होतं त्यावेळेला त्याला खऱ्या अर्थाने काला म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल पण काला हा 3 प्रकारचा असतो. काला 3 प्रकारचा. हा एक प्रकारचा दही भाताचा खिचडी काला. हा दही भाताचा खिचडी काला. हा दही भाताचा खिचडी काला. 2 नंबरचा काला हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. आणि 3रा काला तुका म्हणे काला आणि कोठे अभेद देखिला. विठ्ठल विठ्ठल हो. मग काला जर 3 प्रकारचा असेल तर त्याला खाणारे सुद्धा 3 प्रकारचे लागतात. काला जर 3 प्रकारचा असेल तर खाणारे सुद्धा 3 प्रकारचे आवश्यक आहेत. मग या काल्याचा अधिकारी स्थूल देह, हरिनामाचा खिचडी खाण्याचा अधिकारी सूक्ष्म देह आणि भगवान परमात्म्याचं जे तत्व आहे त्या काल्याचा खरा अधिकारी म्हणजे जीवात्मा. जोपर्यंत शिवात्म्याशी एकत्र होत नाही तोपर्यंत तो काला ठरत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह, जसे हे 3 काले आणि यांना भक्षण करणारे हे 3 देह, या 3 देहाचे हे 3 काले आपल्याला या काल्याच्या कीर्तनातून समजून घ्यायचे. विठ्ठल विठ्ठल दही भाताचा खिचडी खाल्यानंतर पाहिजे तेवढा परिणाम होत नाही. काय शरीरामधले काही थोडेफार विशिष्ट बदल होतील, काही भाव तयार होतील, काही सात्विक भाव तयार होतील, काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीच परिणाम नाही असं नाही, पण पाहिजे तेवढा परिणाम होणार नाही. लईच बारीक बघितलं तर भूक थोडी थांबल, त्याच्या पलीकडं या काल्याचा जेवढा परिणाम नाही. पण हरिनामाचा खिचडी काला, आता स्थूल देह बाजूला करा, हरिनामाचा खिचडी काला, ज्यावेळेला हरिनामाचा खिचडी काला खातो ना त्यावेळेला मात्र चित्ताचा जो विषय आहे सुखाचा आणि नामाचा, तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळेला चित्ताला नामाची जोड केली जाते त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं. तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम
घोष करू हरी कथा घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा देणे सदा चित्ता समाधान देणे सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तीन काले कळाले का? दैवाताचा, हरिनामाचा आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. तीन काले असतील तर तीन देह आहेत. स्थूल देह हा हाडामासाचा, कारण देह मन बुद्धी चित्त अहंकाराचा आणि तिसरा जो कारण शरीर आहे ते मात्र भगवान परमात्म्याच्या जोपर्यंत एकत्र भगवान परमात्म्याला प्राप्त होत नाही, तुकाराम महाराज म्हणतात तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काला नाही. विठ्ठल विठ्ठल असे हे तीन काले आपल्या जीवनामध्ये असावे. आपल्या जीवनामध्ये त्या काल्याच्या माध्यमातून तो काल्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये व्हावा याकरता सप्ताहाच्या समारोपाचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन. मग या काल्याच्या कीर्तनामध्ये कोणाचं चिंतन करावं? मग त्या काल्याच्या कीर्तनाचा विषय असावा भगवान कृष्णाच्या चरित्राचं वर्णन केलेलं असावं. पण भगवान कृष्णाच्या सर्व चरित्राचं नाही, द्वारकेतलं नाही, ना मथुरेतलं. भगवान परमात्म्याच्या एका विशिष्ट कालावधीचं वर्णन ज्या लीला वर्णनामध्ये येतं तेच वर्णन काल्याच्या कीर्तनात असतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळे चरित्र देव उच्चारावे गेले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी भगवान परमात्म्याने अवतार घेतला भगवान श्रीकृष्णाने आणि चरित्र केलं. पण भगवान कृष्णाने अवतार घेतला म्हणजे एकाच कारणाकरता नाही घेतला. आता गीतेमध्ये आपण रोज गेले असतील एक दोन वेळेला श्लोक परित्राणाय साधूनाम यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा परित्राणाय साधूनाम विनाशकर किंवा धर्मरक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीसे भक्तजना. पण तुकाराम महाराज म्हटले देवा हे जे कारण सांगितले ना तुम्ही धर्मरक्षावया साधूंच्या रक्षणा करता हे यांना सांगा. ही कारण कोणाला सांगा? यांना सांगा, मला सांगू नका. तुम्ही इथं अवताराला का आले हे कारण यांना सांगा, मला सांगता तुम्ही. मला तुमचं कारण माहिती इथं येण्याचं आणि इथं येण्याचं तुमचं काय कारण आहे त्याचं उत्तर ऐका. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू धर्माच्या रक्षणा करता नाही आणि तू भक्ताच्या रक्षणा करता नाही आणि तू दैत्यांचा नाश करण्याकरता नाही. तू का आला आम्हाला विचार. म्हटले का आले तुकाराम महाराज आम्ही? मग तुकाराम महाराज सांगतात का तू ऋण फेडायला आला. कशाला आला? ऋण फेडावया अवतार केला. फेडावया अवतार केला ऋण फेडावया अवतार केला. ऋण फेडावया अवतार केला. अविनाश आला कारसी अविनाश आला कारसी अविनाश आला करसी अविनाश आला करसी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले देवा यांना सांगा काम, यांना सांगा ती कारण. विको नका देऊ. मला तुम्ही सांगता देव धर्माचं रक्षण भक्ताचं रक्षण. अहो देवा आम्हाला चांगलं माहिती तुम्ही का आले इथं. तुम्ही ज्याच्याकरता आले ना एक सोसायट्या काढलेल्या मागच्या ते फेडायला आले तुम्ही इथं. ऋण फेडावया अवतार केला आणि अविनाशी आला अकारासी. आता देवाचं कोणतं कोणतं कोणाकोणावर काय काय ऋण होतं ते ऐका. पहिलं ऋण ज्या वेळेला रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्राची पत्नी सीता
तिचं हरण झालं म्हणजे अपहरण. हरण म्हटलं 4 पायाचं समजते बरं का. हरण म्हणजे अपहरण झालं. आणि मग त्या काळामध्ये त्या प्रभू रामचंद्रांना मदत केली. मदत कोणी केली? सापडून द्यायला मदत कोणी केली? अजून कोणी केली? कोणी? इकडं रामांना ऐकलं का? झालं नाही का इकडं? कोणी मदत केली? जंगलामध्ये असलेल्या वानरांनी, हनुमंतरायांनी, सुग्रीवानी म्हणजे मदत कोणी केली? पशूंनी, पशु पक्षवादिकांनी केली, वानरांनी केली. कोणाला मदत केली? देवाला कोणी मदत केली? माकडांनी, वानरांनी. म्हणजे माकडांना देव कळाला. देव कोणाला कळाला? मदत करायला देव माकडांना कळाला, पण माणसांना अजून कळेना. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि मग त्या अरण्यामध्ये, दंडकारण्यामध्ये ज्यावेळेला प्रभू रामचंद्राला मदत करण्याकरता ही सगळी वानर सैन्य धावली आणि सर्वांनी प्रभू रामचंद्राला मदत केली. पण प्रभू रामचंद्रांनी एकालाही ड्रेस घेतला नाही, एकालाही बूट घेतला नाही, एकालाही सकाळी नाश्ता विचारला नाही, एकालाही चहा विचारला नाही. प्रभू रामचंद्राने विचार केला, अरे यांनी सगळ्यांनी आपल्याला मदत केली, पण यांना आपण देता काही नाही आलं. परंतु काळजी करू नका, या जन्मामध्ये, या अवतारामध्ये जरी काही देता नाही आलं, पुढच्या अवतारामध्ये सेपरेट तुमच्याकरता अवतार, तुम्ही सर्वची सर्व वानर गोपाळ म्हणून या. आणि मग माझ्या माग आले का तुम्हाला आजी देतो पोट भरी. 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 पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी. आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. आजी म्हणाल तो वरी. पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी. आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. अवतार घ्यायचं पहिलं कारण कळलं का? पहिले जे वानर होते ना ते कोण झाले आता? मग ते गोपाळांचं, वानरांचं ऋण फेडण्याकरता अवतार. आता दुसरं कारण आहे का? त्याच अवतारामध्ये प्रभू रामचंद्राची सीता ज्या वेळेला एका दुष्ट माणसाच्या सांगण्यावरून पुन्हा वनवासाला गेली, त्या काळामध्ये एक यज्ञ करायचा ठरवला. मग ते ब्राह्मण म्हटले बसा यज्ञाला देवाला. देव म्हटले बसतो लगेच. यज्ञाला बसायचं, पण सगळे यज्ञ एकट्याचे चालत नाही, बायको लागते. म्हटले सुपारी नाही चालणार का? म्हटले नाही, पत्नीच लागेल. प्रभू रामचंद्र म्हटले हा अवतार तसा नाही. हा अवतार एकच पत्नी, एकच वचनी, एकच बाणी. म्हणून या अवतारामध्ये पत्नी संभव नाही. म्हटले मग एक मधला मार्ग सांगतो ऐका. एक सोन्याची सीता बनवा आणि यज्ञ करता तुमच्या शेजारी बसवा. मग यज्ञ संपला का तिला बाजूला ठेवायचं. दुसऱ्या दिवशी दुसरी सीता, तिसऱ्या दिवशी तिसरी सीता, असं बऱ्याच दिवस तो यज्ञ चालला. यज्ञ संपला आणि मग त्या सोन्याच्या सीता दान द्यायचं ठरवलं. मग दान द्यायच्या वेळेला त्या सीतेमधून आवाज निघाला, देवा थांबा. असंच एकदा सत्यभामीने दान केलं होता नवरा, आणि परिणाम त्याचे भोगावे लागले, आणि तुम्ही सीतेला दान करता? दान करू शकत नाही. म्हटले प्रभू रामचंद्राने हात जोडले, आता जरी तुमचा स्वीकार होत नसला तरी पुढचा जन्म तुमच्याकरता स्वतंत्र. विठ्ठल विठ्ठल. अनेक कारण आहेत. परवाच्या दिवशी एक कथा सांगितली बळीराजाची. ज्या वेळेला वामनाच्या दारामध्ये, बळीराजाच्या दारामध्ये वामन गेले. भगवान वामन गेल्यानंतर ज्या वेळेला
दरबारामध्ये वामन उभे राहतात. बळीराजा पळत पळत येतो. श्रीसंताचे माता चरणावरी साष्टांगही करी दंडवतात. पूजन वगैरे केलं आणि बळीराजाला सांगितलं मी वामन आहेत. त्रैलोक्याचं भ्रमण करत करत आता थकलो, मला 3 पावलं जमीन पाहिजे. आता बळीराजाचा पण होता, आपल्या दारामध्ये जर कोणी याचक आला तर विनमुख पाठवत नव्हता. त्यांनी सांगितलं काय महाराज, एखादा जिल्हा मागून घ्या, एखादा तालुका मागून घ्या, 2-3 गावं मागून घ्या आणि 3 पावलं काय मागून घेता. आता या कथेतली तात्पर्य आपण समजून घेतले पाहिजे बरं का. 3 पावलाची जमीनच का मागितली तर आपल्याला किती लागते तेवढीच लागते. आणि आपण कमवतो किती खरं सांगा. आतापर्यंत 5 एकर जमीन कमवली, 10 एकर जमीन कमवली आणि शेवट लागली किती त्याला. 3च पावले लागली, ती पण फक्त राख दुसरी प्रेती येईपर्यंत. विठ्ठल विठ्ठल हो. 3 पावलं म्हटल्यानंतर बळीराजाने सांगितलं महाराज गावची गाव मागून घ्या. शुक्राचार्य लांबून पाहत होते. शुक्राचार्यांच्या लक्षात आलं हा वामन नाही, हा भगवान विष्णू आहेत. आपल्या साधून आपलं या दैत्यांना फसवण्याकरता आलेला आहेत. म्हणून शुक्राचार्य पळत पळत येतो आणि बळीराजाच्या कानामध्ये सांगतो. शुक्राचार्य म्हणतायत बळीराजा अरे हा याचक नाही, हा ब्राह्मण नाही, हा साक्षात भगवान विष्णू आहेत, कपट करून आलेला आहेत. म्हटले महाराज आता मी संकल्प केला आहे आणि माझ्या संकल्पामध्ये माझ्या दारातून कोणी विनमुख जाता कामा नाही. कारण देवामध्ये जर कोणी परिवारातलं आलं, देवामध्ये जर गुरु आला, देवामध्ये आई आली, देवामध्ये बाप आला, देवामध्ये भाऊ आली, देवामध्ये अनेक पुराणांमध्ये सापडतं आपल्याला. भरत राजाने आईचं ऐकलं नाही, भक्त प्रल्हादाने बापाचं ऐकलं नाही, बिभीषणाने भावाचं ऐकलं नाही. असे उदाहरणं आहेत आपल्याकडं. आणि या कथेमध्ये बळीराजाने गुरुचं ऐकलं नाही. विठ्ठल विठ्ठल बळीराजाचं ऐकलं नाही. बळीराजा म्हणतो दैत्यगुरु शुक्राचार्यांना गुरुजी आजपर्यंत तुमचं सगळं ऐकलं आणि तुमच्या म्हणण्यानुसार जर साक्षात भगवान विष्णू जर माझ्या दारामध्ये जर माझ्याकडं काही मागत असेल तर याच्या एवढं भाग्य जगात काय पाहिजे. देवाने माझ्याकडं मागावं. ठीक आहे कपट असेल म्हणून संकल्प घेण्याकरता कमंडलू घेतलं. कमंडलू घेतल्यानंतर आता पाणी पडणारा संकल्प सोडणार बळीराजा. म्हणून शुक्राचार्यांनी काय केलं त्या तोटीमध्ये जाऊन बसली. बळीराजाने काडकी आत केली आणि बळीने शुक्र आंधळा केला. आडाल म्हणून पोडियाला डोळा, आडाल म्हणून पोडियाला डोळा, आडाल म्हणून पोडियाला डोळा, आडाल म्हणून पोडियाला डोळा. शुक्राने आंधळा, बळीने आंधळा, शुक्र केला, बळीने आंधळा, शुक्र केला, आडाल म्हणून पोडियाला डोळा, आडाल म्हणून पोडियाला डोळा. आडाला म्हणून फोडीला डोळा आणि बळीने शुक्र आंधळा केला. या कथेतून एक सारांश घ्या बरं का. ज्यावेळेला तो वामन भगवान वामन ज्यावेळेला दरबारामध्ये गेले, ज्यावेळेला त्या बळीराजाने त्या वामनाचं पूजन केलं त्यावेळेला एका खिडकीमधून बळीराजाची मुलगी त्या वामनाचं रूप पाहत होती. कसा होता तो. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न केळ पाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळले, नवर्ण तेज शोभा, कानडा विठ्ठलू करा
बळीराजाला एक मुलगी होती, ती खिडकीतून पाहत होती वामनाला. तेजस्वी मुलगा, बटू अवतार. आणि तिच्या मनामध्ये एक संवेदना तयार झाली का माझं लग्न झालेलं नाही, पण समजा लग्न झालं आणि मला जर मुलगा झाला तर असा व्हावा, कसा, वामनासारखा. अतिशय प्रेम उल्हासित आणि मातृत्वाच्या भावना जाणवायला लागल्या त्या बळीराजाच्या मुलीच्या. रत्नमाला तिचं नाव. आणि ती खिडकीतून त्या वामनाला पाहत होती. मग आडाला म्हणून फोडीला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला, शुक्राला आंधळं केलं, हातावरती पाणी घेतलं, संकल्प सोडला. एका पाऊलामध्ये पृथ्वी, एका पाऊलामध्ये वरचं सगळं, तिसरं पाऊल ठेवायला जागाच नाही. बळीराजाने आपला मुकुट काढला, सांगितला देवा हे सुद्धा तुमचंच आहेत, पण आता सर्वस्वाचा त्याग केला. बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला. तुका म्हणे बळी रसा तळा नेला, बळी राये पाताळी स्वामी माझा. ज्या वेळेला बळीराजाच्या मस्तकावरती पाय ठेवला, हे ज्या वेळेला त्या रत्नमालीनं बघितलं, लगेच वैर भाव तयार झाला. पहिला भाव कोणता, मातृत्वाचा. दुसरा भाव कोणता, वीरत्वाचा, वैरत्वाचा. हे दोन भाव ती रत्नमाला गोकुळामध्ये जी अवतार घेतली पूतना, त्या पूतनेच्या रूपाने हे दोन्ही भाव प्रगट केले. मातृत्वाच्या भावनेने कृष्णाला दूध पाजलं विषाच्या रूपाने, आणि भगवान परमात्मेने वीरत्व पण आणि मातृत्व पण दोन्ही पण संवेदना पूर्ण केल्या त्या रत्नमालीच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्याचा अवतार घेण्याचं कारण एकच नाही, असंख्य अवतार आपल्याला सांगता येतील. आणि त्या वसुदेव देवकीचे असं म्हटलं जातं, मनु आणि शतरूपा ह्याच भगवान परमात्म्याच्या माता आणि पिता आहेत. म्हणून असंख्य अवतार, कारणं, साधनं, कारणं सांगण्याची पद्धत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. असंख्य जरी प्रमाणं आपल्या पाठ असली तरी भगवान परमात्म्याने अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर आता ते काय काय घडलं, मथुरेत काय काय घडलं, ते आपण दरवर्षी ऐकतो ना. दरवर्षीच आईबापाच्या वरातीमध्ये वसुदेव देवकीमध्ये आकाशवाणी होती. ती 6 पुत्र, 7वं योगमाया, आणि मग आपटल्यानंतर आकाशवाणी होते. कंसा, अरे तुला मारणारा गोकुळामध्ये तुझं लागी वधी, तुझं लागी वधी आणि उपजला मद आधी. विठ्ठल विठ्ठल. आणि मग म्हणून पहिलं पत्र, पहिला मेल गोकुळामध्ये पूतनेच्या रूपाने पाठवला होता. अनेक भगवान परमात्म्यावर प्रयत्न कंसाने भगवान परमात्म्याला मारण्याकरता केले, पण जो जगताचा पालनहार आहेत त्याला कोण मारणार. असंख्य प्रमाणे भटजीभाव पाठवले, पूतना मावशी पाठवली, कागा भट पाठवला, बकास पाठवला, पुन्हा अनेक यमुनेच्या तीरावर कालिया मर्दन झालं. असंख्य. पण मला फक्त या ठिकाणी इतर कथा लीला न सांगता गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं ना, कोणतं चरित्र केलं, रांगत रंगणी चोरितलो, रांगत रंगणी चोरितलो, रांगत रंगणी चोरितलो, रांगत रंगणी चोरितलो, गावोनी धरती गौरणी, गावोनी धरती गौरणी, गावोनी धरती गौरणी, गावोनी धरती गौरणी. बांधित चरणी देती गाणी, बांधत चरणी देती गराजी. यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी. आळवा आळवा परतोने माते दावा, पुत्र आळवा आळवा परतोने माते दावा. नाही आलं का फक्त ना 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 ना. कोण इथं तुम्हाला कळून घ्यायला, फक्त म्हणायचं, स्वर लावायचा. इथं महाराज आहे आपले, ना ऐकणारे आपले तुमच्या घरचेचे सगळे. काळजी करू नका. जरी पाठ नसेल, देवाला भाव पाहिजे. देवाला तुमचा आकार
तुम्ही काय करतात याच्याशी घेणं नाही. तुका म्हणे एक इथं भावाची कारण. विठ्ठल विठ्ठल. हरीला पंढरीचा चोरा भगवान परमात्म्याने मायारूपी दुरीनं हा सगळा जगताचा खेळ बांधून टाकला. आणि त्याला कोण बांधणार? त्याला बांधणारा या जगतामध्ये भक्त फक्त बांधू शकतात. आणि तो भक्त कशाने बांधतो? कशाची दोरी वापरतो? भाव बळया कळे रवी ना कळे करतले आवळे तैसारी. भावाची दोरी वापरली जाते आणि भावाच्या दोरीनंच देव आकळला जातो. म्हणून पद्मावती मला बांधण्याची भाषा करते ना, आज संध्याकाळी तुझ्याच घरी. विठ्ठल विठ्ठल. पद्मावती गेली घरी. तिला कळालं आज रात्री आपल्याच घरी. दिवसभर झोपा काढल्या. तिला माहिती आज रात्रभर जागायचंय. दिवसभर झोपा काढल्या. संध्याकाळी झाली, जेवण केलं आणि तपकिराची जी बाटली होती चांगली भरून घेतली. नीलकमरची खुर्ची अंगणामध्ये टाकली आणि मोबाईल, व्हॉट्सअप ग्रुप काय असेल ते घेऊन खुर्चीवर बसली. आणि कोणाची वाट पाहती? कृष्णाची. संध्याकाळ झाली आणि मग आत्ताची येईल, नंतरच येईल, 10 वाजताची येईल, 11 वाजताची येईल. भगवान परमात्म्यांनी काय केलं? गोपाळ घेतले आणि तिच्या घराच्या मागं, आता पहिले घरं चिरेबंदी वाडे, एकच गेट आणि त्या गेटमध्ये ती पद्मावती बसली. भगवान परमात्मा मागून आले पण गोपाळांना दही भात खाऊ, दही दूध तुपलोनी खाऊ घातलं पण गोपाळांना काढूनही दिलं. आणि भगवान परमात्मा तिच्याच घरामधून बाहेर पडता पडता त्या पद्मावतीला विचारतात, पद्मावती कोणाची वाट पाहते? पद्मावती म्हटले कृष्णाची वाट पाहते. म्हटले मग मी कोण आहेत? आणि मग बारीक बघितलं तर कृष्णा, अरे तू मधी गेला कधी? म्हटले पद्मावती तुला हे कुणी सांगितलं मी मधी राहतून बाहेर राहत नाही? आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी. हरिणे घरी कोंडिले, 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 हरिणे घरी कोंडिले. आणि मग कृष्णाला पाहिलं, धरायला धावली. कोण? पद्मावती. घर मोठं होतं. मग पुढं कृष्ण, पाठीमागं पद्मावती. तिला होती डायबिटीज. त्या तपकिरीमुळं गोळी घ्यायची विसरून गेली. चांगली म्हणजे फिरू दिली पद्मावती, फिरू दिली. आणि भगवान परमात्म्याने तिच्या सुनेच्या खोलीमध्ये उडी मारली. मुलगा दूध काढायला निघून गेलेला होता आणि त्या पद्मावतीने सुनेच्या पलंगावरती बसलेल्या कृष्णाला धरलं. एका हातामध्ये मुला, आपल्या एका हातामध्ये कृष्णाला आणि एका हातामध्ये सुनेला साक्षीदार म्हणून. आता चल, यशोदालाही विचारत होती तू पाहिलं का डोळ्याने? आता तिला दाखवूनच देते. म्हणून एका हातामध्ये कृष्णाला आणि एका हातामध्ये सुनेला धरलं. निघाली दिंडी. ज्ञानोबा तुकाराम. तोपर्यंत उजडलं होतं. कोण झाडं अंगण लोटत होतं, कोण सडा समर्जन करत होतं. आणि मग यांच्या दरवाजामधून बाहेर खाली पाऊल टाकला. भगवान परमात्म्यांनी काय केलं? माया टाकली गोकुळावर. मग ते जे लोक पाहिजे ना, त्या लोकांना एका हातामध्ये सून दिसायची आणि एका हातामध्ये मूल दिसायचा. आणि मग दिंडी निघाली, रस्त्याने निघाली का लोक विचारायचे, पद्मावती या सून मुलाला घेऊन कुठं चालली? सून मुलाला घेऊन कुठं चालली? सून मुलाला घेऊन कुठं चालली? असं विचारलं का ती पद्मावती खवळायची. कारण तिनं कोणाला धरलं होतं? कृष्णाला. आणि मग मूल म्हटलं का आणखी खवळायची. मग तेवढ्यामध्ये तिचा मूल दूध घालून येत होता. भगवान परमात्म्यांनी माया टाकली. त्या मुलाला जवळ घेतलं. पद्मावतीच्या हातातून आपला हात काढला, मुलाचा हात दिला. मागच्या गलीनं जाऊन घरी. विठ्ठल विठ्ठल हो. अगदी बालवयामध्ये पळत पळत घरी गेले. यशोदेला सांगितलं, माते मैया मैया आपल्या घराकडं दिंडी येते, दिंडी.
यशोदेला वाटलं आता दररोज आंदोलन चालू आहे तुझ्या नावाचे. म्हटले आई खरं सांग, किती रात्र झाल्यावर मी 1 नंबरला आणि 2 नंबरला सुद्धा तुला उठवल्याशिवाय उठत नाही, आणि मी कशाला जाऊ? आपल्या घराकडं दिंडी येते. म्हटले कृष्ण कोण आहे रे? म्हटले मला नाही माहिती, थांब मी बघून येते. म्हणून कृष्ण म्हटलं आई थांब, मला पण घेऊन चाल. म्हणून यशोदेनी काय केलं, कृष्णाला उचललं आणि कुठं घेतलं? कडेवर. तोपर्यंत ती पद्मावती अंगणामध्ये आली होती, कमराला पदर खोचला आणि यशोदे ये बाहेर, यशोदे ये बाहेर. काल मुलाची बाजू घेत होती ना, आता तुला साक्षीदार आणलेला आहे, ये बाहेर. म्हणून यशोदा कमरेवर कृष्णाला घेऊन ओट्यावर आली. आणि मग यशोदा म्हटली पद्मावती काय ग म्हणणं आहे तुझं? आई पद्मावती पाहते माझं म्हणणं तर हिच्या कडावर आहे, आपल्या हातामध्ये कोण आहेत? मग हाताकडं पाहिलं तर संप्या तू कसं काय रे हातामध्ये? म्हटले आई तू घरापासून ओढीत ओढीत आणलं. विठाल विठाल. असंख्य प्रकारच्या लीला भगवान परमात्म्याने त्या गोकुळामध्ये केल्या. गोकुळातल्या गवळणी त्रस्त झाल्या. भगवान परमात्म्याने विचार केला आता हा अनुग्रह घरात पण दिला पाहिजे. मग त्या यशोदेला पण अनुग्रह म्हणजे चमत्कार दाखवला, खूप लीला केल्या. शेवट यशोदेने सांगितलं कृष्ण आजपर्यंत त्या गवळणींचं ऐकलं नाही, त्यांचंच ऐकायला पाहिजे होतं. आता तू घरात नाही गावात सुद्धा ठेवायच्या लायकीचा नाही, तू आता विधानसभेवर एक काम कर, या गाई आणि तू. आणि मग भगवान परमात्म्याला गाई दिल्या. भगवान परमात्मा गाई घेऊन कुठं गेले? गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, आ गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. हो. आणि मग गाई घेऊन भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेले. आणि मग तिथं पण खेळ खेळले, खूप खेळ खेळले. होतो तू चेंडू लंगोरी, त्याच्यानंतर काय बेलबॉट काय हमामा पोरा हमामा. आता तुम्ही खाली बसले म्हणायला, वर पाहिजे होते तुम्ही. पण आता असू द्या. जे चेंडू फळी म्हणतो ना आपण क्रिकेट, हे क्रिकेट इंग्लंड हे विदेशातल्या लोकांनी नाही, भगवान परमात्म्याला आपल्या हिंदू धर्मातला पहिला खेळ हा चेंडू फळी आहेत. म्हणून क्रिकेट हा आपला भारत देशाचा प्रथम खेळ आहे. विठाल विठाल. पण तो खेळ खेळत असताना 2 गट पडले, एक बलराम दादाचा आणि एक भगवान कृष्णाचा. आणि त्याच्यामध्ये बलराम दादा रडी गेले. रडी गेल्यानंतर आता भगवान परमात्म्याला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे ना, म्हणून बलराम दादा घरी गेले ना आईला सांगितलं आई कृष्णाने माती खाल्ली. काय खाली? माती खाली. यशोदेला राग आला आणि यशोदा पळत पळत येते यमुनेच्या तीरावर, हातामध्ये छडीच घेऊन येते. छडी घेतल्यानंतर भगवान परमात्मा विचार करतात सगळ्यांना आपण लीला दाखवली, आपल्या आईला पण लीला दाखवली पाहिजे. म्हणून आईला बघितलं, पटकन मातीची मूठ घेतली ना आपल्या मुखामध्ये. आणि मग आई तेवढ्यात आली. म्हटले कृष्णा माती खाल्ली का? म्हटले नाही आई. म्हटले माझ्या डोळ्याने पाहिलं. म्हटले आई मी माती नाही खाली. म्हटले अरे बलराम दादाने सांगितलं. म्हटले तो वाडाच फुटला. बलराम दादा खोटं बोलतो. बलराम दादा, बलराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, हा बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा. आ बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा.
अग आई ग आई नाही खाली ग माती आई ग आई नाही खाली ग माती आई ग आई नाही खाली ग शास्त्रामध्ये प्रमाण सांगितले, प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनुमान. आता हे प्रमाण इथं वापरत नाही. आईने विचारलं का रे, बलराम दादांनी सांगितलं नाही म्हणतो, माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी नाही म्हणतो, आता एक काम कर, तोंड उघड बरं. मग भगवान परमात्म्यांनी तोंड उघडलं आणि त्याच्यामध्ये माती नाही दिसली. काय दिसलं? अभंगाच्या प्रथम चरणात उदरी आनंद ब्रह्मांड उदरे आनंद ब्रह्मांड उदरे हरी हा बालक नंदा घरी 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 नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे. आईनी ज्यावेळेला यशोदे मातेना मुखामध्ये बघितलं, नवल केवडे केवडे. काय नवल घडलं? अनंत ब्रह्मांडे उदरी. ब्रह्मांड एक नाही, अनंत ब्रह्मांड आहे. अनंत म्हणजे जिथं अंतच नाही, संख्या हा विषयच नाही, त्याला अनंत म्हटलेलं आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी. मग त्याच्यामध्ये पुन्हा पृथ्वी, त्याच्यामध्ये पुन्हा जम्बूद्वीप, त्याच्यामध्ये पुन्हा भारत देश, भारत देशामध्ये पुन्हा उत्तर प्रदेश, पुन्हा गोकुळ, पुन्हा मथुरा, काय असेल ते. मग त्याच्यामध्ये यमुनेचा तीर, त्याच्यामध्ये यशोदा, त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये पाहते, पुन्हा त्याच्यामध्ये ब्रह्मांड. असं ज्यावेळेला यशोदा पाहत पाहत गेली, भोवळ आली आणि धाड दिशी जमिनीवरती पडली. भगवान परमात्म्याने विचार केला, आता इथून कुठून रिक्षा आणायची आणि दवाखान्यात न्यायचं, त्यापेक्षा आपणच थांबून घ्या. यशोदेला सावध केलं, सांगितलं आई मी माती नाही खाली. आणि मग बरंचसं चरित्र झालेलं आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. भरपूर चरित्र आहे सांगण्यासारखं. कोणतं कोणतं कोडं आहेत, काय काय नवल केलं. महाभारतातले मोठमोठे दृष्टांत आपल्याला सांगण्यासारखे आहेत का ज्याने नवल केलं. आणि कोडं जसं हिरण्याक्ष हिरण्यकशिपूने भगवान परमात्म्याकडे ब्रह्मदेवाकडे वर मागितलं होता, घरात नको बाहेर नको मरण, दिवसा नको रात्री नको मरण, पशुकून नको माणसाकून नको मरण, शस्त्राकून नको अस्त्राकून नको, ह्या महिन्यात नको त्या महिन्यात नको, आमकं नको तमकं नको. पण भगवान परमात्मा कसा आहे, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची काणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोचे विठोबा. हे भगवान परमात्मा नवलाव आहेत. भगवान परमात्म्याने नवल केलेले आहेत. तसं या भागवतामध्ये अनेक ठिकाणी नवलाव केलं. काय नवलाव केलं तर पृथ्वीजेने तृप्त केली, जो जगताचं भरण पोषण करतो. आणि काय नवलाव विचारावा, त्याला यशोदा भोजन घालते, त्यासी यशोदा भोजन घाली. म्हटले बघा, या जगताचा निर्माता जर कोण असेल ना तर तो भगवान परमात्मा आहे. विश्वव्यापक कमळापती, ज्याने जगत निर्माण केलं, ज्याने ब्रह्मांड निर्माण केलं, त्याला कडेवर कोण घेतं, त्यासी गवळण कडिये घेती. विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळण किंवा यशोदे कडे घेती. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. एवढंच नाही, तो साधा नाही, नटधारी आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन नटधारे तुका मन नटधारे नटधारे तुका मन नटधारे तुका मन नटधारे तुका मन नटधारे तुका मन नटधारे भोग भोगून
नवल केवडे केवडे नाम नवल केवडे केवडे भोग भोगनी ब्रह्मचारी भोग भोगनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे कानोबाचे कोडे नकळे न नकळे कानोबाचे कोडे नकळे नकळे कानोबाचे कोडे कानोबा नकळे 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 कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे विठोबा रखुमाई हो बारकुमाई विठो बारकुमाई हो बारकुमाई विठो 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 बारकुमाई मुक्का ना मुक्का मुक्का विठो बारकुमाई 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 हा मोजून 5 मिनिटं बाकी बरं का आपले शांततेत घ्या फक्त आवरा आवरा पटकन आवरा तुका म्हणे नटधारी भोग भोगणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्मा नटधारी आहेत, त्याचं चरित्र अलौकिक आहेत, आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहेत. म्हणून त्या चरित्रातून आपल्याला एकच सारांश घेण्यासारखं आहेत का जोपर्यंत जीव आणि शिव एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातला काला होत नाही. म्हणून असा काला आपल्या जीवनामध्ये असावा असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर बोला बोला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर बोला बोला ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी थांबा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश जाते ना तिथं? विनाला त्यो विना आणो ना त्यो विना आणून ती काढला भजन करायचं काय करायचं आपलं शिंकेला विने दुरी शिंकेला विने दुरी नाही ना पहिले कंठी धरलाय ना कंठी धरलाय ना कंठी धरिला शिंकेला विने दुरी होतो तिघांचे मी वरी शिंकेला विले दुरी गाविले होतो तिघांचे मी वरी होतो तिघांचे मी वरी तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे 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 मुख पसरोनी आवादेच्या धारा आवादेच्या धारा गुरगारेच्या कोपरा ग्यारे दोहीचा 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 कोपरा तुका मने हाती ठोका तुका म्हणे हाती टोका तुका मने हाती ठोका म्हणे हाती टोका आणि गहुने दे लोका आणि गहुने दे आणि गहुने दे लोका आणि कवने दिये तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही पसरोणी गडे मुख पसरोणी कंठी धरिला कृष्णमणी अवगाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव लोकाला प्रभू वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संग गोळ करा गोळ करा कामने भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलिलेले कोडे वाकुळी उत्तरे राजमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार म्या बोला राजमापराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा परद महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा तुकाराम 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 पुढील सूचना होईपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. रामकृष्ण हरी. वर येऊ नका कोणी थांबा